नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि आपण उद्या पहाटे जाणार आहोत लोणावळ्याला आणि तिथून आपली ट्रेकिंग असणार आहे विसापूर किल्ला आणि लोहगड। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसंच नवीन कोण जर आपल्या चॅनलवर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, बाहेर पाऊस पण पडतोय आणि आता आम्ही सकाळी पहाटे दादरवरून इंद्रायणी ही सुपरफास्ट पकडले आणि बघा दादर स्टेशनवरून आता आम्ही निघालो लोणावळ्यासाठी। तर पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, आता सगळ्यांनी आपापले सीट पकडलेले असतात। आज काही जास्त गर्दी नाही, त्यामुळे सगळ्यांना आरामात बसाक भेटला आणि आम्ही गप्पा वगैरे मारित होता आणि प्रवास एकदम मस्त चाललेलो। त्याचप्रमाणे आता बाकीचे तुमका आपल्या ग्रुपमधली मंडळी दाखवतोय, सर्व एकाच डब्यात असत। ए हाय का रे रावल्या, इंस्टाग्रामर अक्षय परब। तर मित्रांनो, आता लोणावळ्यात उतरल्यानंतर आम्ही तिथून परत लोकल केली आणि लोकल करून आम्ही आता आलोय ते हे मळवली स्टेशन आहे, तिथं आलोय आणि याच्याच इथे बाजूला विसापूर आणि लोहगड किल्ला आहे। तर मित्रांनो, आता स्टेशनवरून आम्ही 2-3 किलोमीटर चालत आलो आणि आम्ही भाजे या गावात पोहोचलो आहोत। तर समोर बघा शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, पुतळा आहे आणि गाव सुद्धा खूप सुंदर आहे। मंदिर पण हे खूप छान आहे आणि त्याच्या मागे एक धबधबा पाहायला मिळतो। तर हा भाजे गाव आहे। तर मित्रांनो, आता आमच्या ग्रुपच्या लीडरने इथे थोडीशी मीटिंग घेतली आणि आता आम्ही थोड्या वेळात ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत। हर हर जय भवानी, हर हर छत्रपती शिवाजी महाराज के जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय, हर हर
तर मित्रांनो, हा समोर जो आपल्याला किल्ला दिसतोय तर हा आहे विसापूर आणि या इकडे हे बघा तटबंदी दिसते, तर हा आहे लोहगड. तर आता आपण विसापूरला चाललो आहे. पाहिजे ना चालायला. सुधागडला फक्त गेलेलो ते वाढत नव्हतं एवढं. थोडी पावसाला पण सुरुवात झाली आहे, त्यामुळे चालताना पाय वगैरे घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं सावधगिरीने ते चालावं लागतं. ना अरे चालेल, पाणी पडलं ना स्क्रीनवर. तर ही मित्रांनो थोडी कठीण चढाई आहे आणि आता पाऊस वगैरे पडलाय, तर बघा हिरवगार वातावरण पण खूप छान दिसतंय. तर मित्रांनो, आता इथे रौद्र मारुतीचं शिल्प आहे समोर कोरलेलं, आणि ही समोरची प्रतिमा आहे हनुमंताची. आणि हे बघा ही वाट वरती जायला. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या वरती पोचलो आहोत, विसापूर किल्ला. आणि पाऊस पण सुरुवात झाली आहे पावसाला. धुकं बघा किती पडला. चला पुढे आपण आता थोडं एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, पाऊस सुद्धा खूप आहे आणि तिथे पाण्याची टाकी आहे देवा, आणि धुकं पण पडलाय आणि एक नंबर असा वारा लागतोय बघा. पूर्ण हिरवगार मैदान आहे. इथे मित्रांनो वाडा की काहीतरी आहे, पण एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्याचे अवशेष आहे ते. मारणारा वाटतं ते काढ, अक्षय देतो फोटो काढ. काय फोटो काढण्यासाठी येणार मागे, एक व्हिडिओ घेऊन येते आतमध्ये. हा होय.
तर मित्रांनो इथून एक रस्ता गेलाय तो खाली लोहगडला आणि आपल्या डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो जातोय मंदिराकडे. तिकडे एक शिव मंदिर आहे, पण आम्ही आता खाली जाणार आहोत. इथून मित्रांनो आता आम्ही लोहगडसाठी निघणार आहोत. इथून मित्रांनो ही जी वाट आहे ना ती उतरायला आणि चढायला खूप कठीण आहे, त्यामुळे थोडं सावधानीपूर्वक जावं लागतं. आणि धुकं बघा किती पडलं आहे, मस्त दिसतंय सगळं. मित्रांनो विसापूर किल्ला आता आपण उतरलो आहोत आणि इथून सरळ आपण जाणार आहोत लोहगडला. आपला ग्रुप बरोबर. तर मित्रांनो लोहगडच्या पायथ्याशी आपण आहोत आणि आता आपण सुरुवात करतोय. तर बाजूला पण दुकानं वगैरे आहेत आणि आता इथून आपण चढायला सुरुवात करतो आहे. मित्रांनो तिकीट वगैरे काढून झाली, चेकिंग वगैरे झाल्यानंतर आता आम्ही वरती आलो आहोत. पाऊस थोडाफार थांबला आहे. चला, खूप मस्त वाटतं इकडे. मित्रांनो चालताना थोडा दम पण लागलाय, कारण पायऱ्या खूप आहेत, त्यामुळे थोडं दमायला झालंय. तर आता आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचणार आहोत. तर मित्रांनो आता जो आपल्याला पहिला दरवाजा लागणार आहे तो आहे गणेश दरवाजा. आणि या दरवाजावरती दोन्ही बाजूला गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तर मित्रांनो गणेश दरवाजातून आत आल्यावर आपल्याला या इथे 3 तोफा पाहायला मिळतात. 3 तोफा आहेत या, आणि इथून परत वरती किल्ल्यावर जायला रस्ता आहे. इथून मित्रांनो पुढे आल्यावर आपल्याला जो दरवाजा लागतो तो लागतो नारायण दरवाजा. हा बघा समोर तुम्ही पाहताय तो नारायण दरवाजा आहे. तर मित्रांनो आता किल्ल्यावरून व्ह्यू बघा, धुकं पण पडलाय, खूप मस्त वातावरण आहे. सह्याद्री पण पाहतोय. मित्रांनो या बाजूला पाहू शकतो खूप मोठा असा तलाव आहे. तर हा जो किल्ल्यावरून जो व्ह्यू दिसतोय ना खरंच अप्रतिम, एक नंबर आहे. तर मित्रांनो आता तुम्ही समोर पाहता आहे तो आहे हनुमान दरवाजा. तर मित्रांनो आता 3 दरवाजे पार केल्यानंतर जो येतो
तो हा अरे तुम्ही पुढे येईल ना? दरवाजा माकडला खायला किल्ल्याचा महादरवाजा आहे आणि या किल्ल्यावर एकूण 4 हे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. शिवपुत्र महाराजाधिराज श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्तात भिन्न काय जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आधी ते एक घे फोटो म्हणजे किल्ल्याचे फोटो काढले तर मित्रांनो, आता आपण महादरवाजामधून आत आल्यावर आपण किल्ल्यात पोहोचतो. तर हा पूर्ण पठारी भाग दिसतोय आणि इथं आपण आता आल्यावर हे बघा, हे जे समोर आहे ही समाधी स्थळ आहे. तर मित्रांनो, समाधीगृहाच्या बाजूलाच ही सदर आहे, शिवकालीन सदर. त्याचे फक्त आता अवशेषच बाकी आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला या परत 3 तोफा पाहायला मिळतात आणि ही बाजूला समाधी स्थळ आहे. तर मित्रांनो, समोर आता आपण चाललो आहे ती आहे घोड्या बांधण्याची, म्हणजे घोड्यांची पागा. पावसाचं पाणी आतमध्ये आहे, पूर्ण काळोख आहे. आतमध्ये जाऊन बघूया आपण एकदा. तर मित्रांनो, हे आपण पाहतोय आता घोड्याची पागा. अशा प्रकारे हे हा ग आतमध्ये घोड्या बांधायचं हे. काय बघा मित्रांनो, घोड्यात बांधायची पागा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत लक्ष्मी कोठी याच्यामध्ये. तर ही जी कोठी आहे, जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतला लूट केली होती, तर तेव्हा जेवढं पण जी लूट होती ती या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवण्यात आली होती. तर आतमध्ये जाऊन बघूया लक्ष्मी कोठी. खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे
आणि अंधारसुद्धा आहे, पण आतमध्ये तुम्ही जर पाहाल तर खूप खोल्या दिसत आहेत. हे वेगवेगळे मित्रांनो, इथे वरती आल्यानंतर आपण इथे बघू शकतो, इथे एक दर्गा आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे पुढे जाऊन बघूया काय आपल्याला पाहायला दिसतंय. तर मित्रांनो, आता पूर्ण दोन्ही पण आपले किल्ले फिरून वगैरे झाले आहेत. तर आत्ता संध्याकाळचे 3:30 वाजले आणि आम्ही आता खाली जाऊन पायथ्याशी जाऊन लोहगडच्या जेवण वगैरे करणार आहोत आणि तिथून मग परत आमचा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, आहे बघा आपली पब्लिक आता खाली उतरते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.